बोलण्याची कला ते भाषण कला या मालिकेतील अजून एका नव्या धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या भागात आपण बोलण्याची सुरुवात किंवा भाषणाची सुरुवात कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि ह्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज किंवा सगळ्यात जास्त फायदा हा 3 प्रकारच्या व्यक्तींना होणार आहे। एक, जी मंडळी नवीनच भाषण कला या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात। दुसरी, विविध कार्यक्रमांना जातात आणि तिथे त्यांना बोलायची इच्छा असते पण घाबरून म्हणा किंवा कोणत्या तरी दडपणाखाली ते बोलू शकत नाहीत अशी मंडळी। तिसरं म्हणजे काही माणसांना अपरिहार्यपणे बोलावं लागतं, म्हणजे समजा घरातल्याच कुठल्या तरी व्यक्तीचा एक सत्कार समारंभ आहे आणि घरातली व्यक्ती म्हणून तुम्हाला तिथे बोलायचं। प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी तरी भाषण करावं लागतं किंवा लोकांपुढे जाऊन बोलण्याची वेळ ही त्याच्यावरती येतच असते आणि म्हणूनच या वेळेला नेमकं कशा प्रकारे आपल्याला सामोरं जायचं आहे त्याची ही पूर्वतयारी असणार आहे। आणि आजच्या भागात मी नेहमीप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या 5 ट्रिक्स सांगणार आहेत ज्याच्यामुळे तुमचं भाषण हे अतिशय नियोजन पद्धतीने होईल। लक्षात घ्या, भाषण हे एका साचेबद्ध पद्धतीनेच करायचं असतं। त्याचे काही अलिखित नियम आहेत, एक संकेत आहेत। भाषणाची एक सुरुवात असते, एक मध्य असतो आणि भाषणाचा शेवट असतो। पण आपण ह्या ज्या 5 टिप्स घेणार आहेत त्या टिप्समध्ये हे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे कव्हर करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या ज्या ट्रिक्स आहेत ह्या जर तुम्ही व्यवस्थितपणे वापरल्यात तर तुमचं भाषण नुसतंच चांगलं होणार नाही तर तुम्हालाही ते भाषण केलेल्याचा आनंद मिळेल आणि रसिक श्रोते जी उपस्थित मंडळी आहेत ते सुद्धा अतिशय खुश होणार आहेत, तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार आहेत। तर अधिक वेळ न घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत। माझ्या गेल्या 20 वर्षांच्या विविध कार्यक्रमांच्या अभ्यासातून तुमची बोलण्याची कला ते भाषण कला घडवण्यासाठी घेऊन आलो आहे ही अनोखी आणि जबरदस्त मालिका खास तुमच्यासाठी। तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात। इन्फॉर्मेटिव्हच्या बोलण्याची कला ते भाषण कला या मालिकेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा। आजच्या भागातील पहिली टीप म्हणजे तुमचा दमदार आवाज। माईक असो किंवा नसो, उपस्थित जेवढे लोक आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत तुमचा आवाज व्यवस्थितपणे पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे। बोलण्याचा वेग हा सुरुवातीला कमी ठेवा आणि नंतर हळूहळू वाढवत तो तुमची नैसर्गिक पद्धत आहे तिथपर्यंत घेऊन जा। माझी आजची दुसरी टीप आहे ती म्हणजे तुमच्या बोलण्याची किंवा भाषणाची सुरुवात ही अभिवादनाने होणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बोलणार असाल तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा मग स्त्री शिक्षणाचे प्रणेते आदरणीय ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले, कार्यक्रम ज्या ठिकाणी आणि ज्या दिवशी आहे त्या प्रसंगाला अनुरूप हे तुमचं अभिवादन असणं गरजेचं आहे। ज्या वेळेला थोर व्यक्तींचं नाव तुम्ही घेणार आहात तर त्याच्या अगोदर त्यांची महती सांगणारी पदवी ही जरूर लावा। माझी याची तिसरी टीप आहे ते म्हणजे व्यासपीठ। व्यासपीठावरती अनेक मान्यवर असतात, सभेचे अध्यक्ष असतात, प्रमुख पाहुणे असतात, आयोजक संयोजक असतात, तर त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला यादी बनवता आली तर तुम्ही ती वाचून बोलू शकतात आणि जर ते शक्य नसेल तर आदरणीय व्यासपीठ एवढा जरी उल्लेख तुम्ही केलात तरीही चालण्यासारखं आहे। त्यानंतर उपस्थित जे रसिक श्रोते आहेत, मायबाप प्रेक्षक आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला संबोधित करायचं आहे, त्यांचा सुद्धा उल्लेख करायचा आहे। चौथी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे तुमची ओळख ही अतिशय थोडक्यामध्ये करा। एका दुसऱ्या वाक्यामध्ये ते संपलं पाहिजे आणि तुम्ही ज्या विषयावरती बोलणार आहे ते सुद्धा तेवढंच मर्यादित असायला हवं। म्हणजे उदाहरणासाठी सांगतोय की मी जर आज भाषण कलेच्या संदर्भात बोलणार असेल तर मी कशी सुरुवात करेन। नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत आणि आज आपण या ठिकाणी भाषण कलेची माहिती घेणार आहोत। एवढं सुटसुटीत आणि अतिशय कमी शब्दांमध्ये छोट्या छोट्या वाक्यामध्ये तुम्हाला तुमची ओळख सांगायची आहे।
तुमच्याविषयी काहीतरी बडाया मारणारं वगैरे असं अजिबात काही सांगू नका. लोकांना तुमच्या बडाया ऐकण्यामध्ये काहीच रस नसतो. हा, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी घसरून पडलात तर तो किस्सा सांगा, लोकांना त्याच्यामध्ये मजा आहे. तुमची फजिती ऐकण्यामध्ये त्यांना गंमत वाटते. तुमच्याबद्दल अजिबात तुम्ही मोठेपणा सांगत बसू नका. तुमची स्वतःची ओळख ही जास्तीत जास्त 2 वाक्यांमध्ये संपली पाहिजे याची दक्षता घ्या. आजची 5वी आणि महत्त्वाची टीप ते म्हणजे तो दिवस लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही बोलणार आहात तो जर दिवस कोणता ऐतिहासिक असेल किंवा त्या दिवशी जर एखादा कुठला तरी सण असेल, एखादी मोठी घटना घडलेली असेल, तर त्या घटनेचा रेफरन्स घेऊन ती घटना केंद्रस्थानी ठेवून तुम्हाला भाषणाची सुरुवात करायची आहे. म्हणजे समजा अक्षय तृतीयेचा दिवस असेल तर मी अशा पद्धतीने बोलेन की मित्रांनो, आज अक्षय तृतीया आहे. अक्षय म्हणजे कायम टिकणारं, चिरकाळ राहणारं. म्हणजे आज जे भाषण कलेच्या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत ही माहिती तुमच्याकडे कायमस्वरूपी टिकणार आहे. तर अशा या अक्षय दिनाच्या, अक्षय तृतीयाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळींनो, या होत्या भाषण कलेच्या किंवा बोलण्याच्या कलेच्या संदर्भातील सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या टिप्स. कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाहीये. आम्ही दिलेल्या ट्रिक्सचा व्यवस्थितपणे वापर करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं छान आणि सुंदर होऊन जातंय ते. आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा. आणि तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, आनंदात रहा. बाय बाय.